माझ्या मते असं आहे की या विहाराची जर आपल्याला स्थापना करायची असेल किंवा या विहाराचं उद्घाटन जर करायचं असेल तर मी पण माझ्याकडून जे या गावात विहाराकडे जे जाणपरिमिती आहे ती माझ्याकडून मी फॉलो करणार आहे. मी या विहाराला नगदी 2 लाख रुपये आणि लागणारी सामग्री ही बाब मी इथं डिक्लेअर करतो की या विहाराला मी लागणारी सामग्री आणि लागणारे काही सोयी असतील ते माझ्या हिशोबाने जे मला योग्य वाटेल ते मी यांना यांच्या गरजेनुसार पुरवण्याचा प्रयत्न करेन. चोर पगार सर यांनी त्यांची जी तयारी दाखवली तर त्यांच्या हातात हात म्हणून मी सुद्धा आज एक घोषणा करतो की मीही या विहाराला 50,000 रुपये पुन्हा देण्याची माझी तयारी आहे. यापूर्वी पण मी 3 लाख रुपयाच्या जवळपास या विहाराला देणगी दिलेली आहे आणि अजूनही चोर पगार सरांसोबत 50,000 रुपये वर्गणी या विहाराच्या म्हणजे कार्यक्रमाला किंवा विहार उभं करण्यासाठी द्यायचा माझा बेत आहे. आणि या मागच्या 14 ऑक्टोबरला या दोन्ही मूर्त्यांचं अनावरण झालं. त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचं अनावरण माननीय श्री चोर पगार सर यांच्याच हस्ते झालं होतं. ये जो पंचशील बुद्ध विहार में आप सब आज जो जमा हुए हैं तो ये नाम से ही एक सभ्यता की शुरुआत है, क्योंकि पंचशील बोली तो सभ्य मानव के एक परिभाषा है. जो व्यक्ति के पास पंचशील रहते हैं वो व्यक्ति एक सभ्य मानव बनते हैं. और हमारे समाज में ऐसे सभ्य मानवों से भरा हुआ घर परिवार समाज हुआ तो हमारा घर परिवार समाज ही एक सभ्य बन जाते हैं. इसीलिए ये पंचशील को आप लोग अपने पास सदैव आचरण करके रखिएगा. जिस तरह से इस विहार का नाम पंचशील बुद्ध विहार है, उसी तरह से यहाँ आने वाले हर व्यक्ति उपासक उपासिका के पास भी ये पंचशील सदैव रहे. सभी को अनुमोदन साधु. शांतीचा मार्ग तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकर तसेच भंते गण आज उपस्थित असलेले सर्व गावकरी मंडळी उपासक उपासिका यांना विनम्र अभिवादन करून मी मनोगत व्यक्त करते. या गावाचं जर मसली गावचं जर विहाराचा स्पॉट बघितला तर बोलण्याची काही वेळच नाही. खूप सुंदर स्पॉट आहे आणि या ठिकाणी माझ्यानुसार शोभेल असं विहार आणि ही लायब्ररी याची निर्मिती व्हावी असं माझं स्वप्न आहे. कदाचित या गावकरी मंडळीच्या सहभागानं किंवा इतर तर पूर्ण सर्व आपले भीम बांधव किंवा इतरत्र जे दानदाते आहे यांच्या सहकार्याने जर इथं जर आपण जर प्रोजेक्ट राबवला तर नक्कीच त्या प्रोजेक्ट मध्ये आपण सहगुणानं किंवा संमतीनं सक्सेस होऊ. कारण की असा प्लॉट बहुतेक कमी ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. कारण की या गावचे सरपंच आणि या गावच्या मंडळींनी अथक परिश्रम करून आपल्याला स्पॉट हा उपलब्ध करून दिलेला आहे. माझ्या मते असं आहे की या विहाराची जर आपल्याला स्थापना करायची असेल किंवा या विहाराचं उद्घाटन जर करायचं असेल तर मी पण माझ्याकडून जे या गावात विहाराकडे जे जाणपरिमिती आहे ती माझ्याकडून मी फॉलो करणार आहे. मी या विहाराला नगदी 2 लाख रुपये आणि लागणारी सामग्री ही बाब मी इथं डिक्लेअर करतो की या विहाराला मी लागणारी सामग्री आणि लागणारे काही सोयी असतील ते माझ्या हिशोबाने जे मला योग्य वाटेल ते मी यांना यांच्या गरजेनुसार पुरवण्याचा प्रयत्न करेन असं मी आश्वासन देते. इतकं बोलून मी माझे शब्द संपवते. जय भीम. जो विहाराचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आपण सुमंगल सुद्धोत्सव
या बनतेजीच्या हस्ते करणार आहोत. आणि चोरपगार सर यांनी त्यांची जी तयारी दाखवली, तर त्यांच्या हातात हात म्हणून मी सुद्धा आज एक घोषणा करतो की मीही या विहाराला 50,000 रुपये पुन्हा देण्याची माझी तयारी आहे. यापूर्वी पण मी 3 लाख रुपयाच्या जवळपास या विहाराला देणगी दिलेली आहे आणि अजूनही चोरपगार सरांसोबत 50,000 रुपये वर्गणी या विहाराच्या म्हणजे कार्यक्रमाला किंवा विहार उभं करण्यासाठी द्यायचा माझा बेत आहे. आणि या मागच्या 14 ऑक्टोबरला या दोन्ही मूर्त्यांचं अनावरण झालं. त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचं अनावरण माननीय श्री चोरपगार सर यांच्याच हस्ते झालं होतं. आणि माझ्या पत्नीने सुद्धा 14 ऑक्टोबरला एक 20,000ची मूर्ती घेतली होती, परंतु विहार उभा नसल्यामुळे मी तिला विनंती केली की ती मूर्ती आता न घेता ज्या वेळेस विहार उभं होईल त्यावेळेस त्या विहारातली मूर्ती तू घेशील. म्हणजे आज कदाचित तू 20,000ची घेतली असेल तर त्यावेळेस जी किंमत असेल त्या किमतीची घ्यावी. म्हणजे आपल्या विहारात बसणारी जी मूर्ती आहे ती सुद्धा आधीच बुक झालेली आहे. आणि ज्यांनाही कोणाला काही तयारी असेल तर तुम्ही तुमच्या तयारीने देऊ शकता. महाविराट भीममेळाव्याचे आयोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 20व्या वर्षाच्या पदार्पणात या महाविराट भीममेळाव्याची समता रॅली पचखेडी येथून या ठिकाणी येते आणि ही रॅली या पंचशील बौद्ध विहार मसली येथून मौजा वेलतूर येथील भीममेळाव्याच्या आयोजित ठिकाणी पोहोचणार आहे. आणि ही मानव मैत्री समता रॅली जी आहे ही आपल्याला एक चांगला उपदेश देणार आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून एक धम्ममय संदेश संपूर्ण लोकांपर्यंत जाणार आहे. आणि तत्पूर्वी ही जी रॅली आहे आता इथपर्यंत येणार आहे आणि आपल्या या ठिकाणी हा जो कार्यक्रम होत आहे पंचशील बौद्धविहार मसली येथे, तर हा कार्यक्रम म्हणजे महामंगल सदस्य बनते यांचंही आगमन आणि आपल्याला या विहाराचं काय पुढे करता येईल किंवा विहार स्थापनेसाठी पुढची प्रोसेस काही करता येईल का या हिशोबाने माझ्या डोक्यात विचार चालू होता. संपूर्ण कमिटीच्या पुढे हा विचार मांडला. कमिटीचं मत असं होतं की कदाचित भंतेजी जर आले तर त्यांच्या हस्ते आपण कुदळ मारून या विहाराचं उद्घाटन पण करू, परंतु भंतेजीची जर तयारी असेल तर आपण बघू. आणि शरदजी चोरपगार सर यांनी पण त्यांचं जे मनोगत होतं की या विहाराविषयी त्यांनी पण बोलून दाखवलं होतं. तर पुढील जो कार्यक्रम होईल तर ते संघरत्न जुके हे सांगतील. आणि तत्पूर्वी माननीय श्री शरदजी चोरपगार सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. या भूमीचे पुत्र सन्माननीय उत्तमजी गजबे सर हे आवरमारा गावचे आहेत आणि इथं जो कार्यक्रम आम्हाला आयोजित करायचा होता पुतळ्याचं अनावरण, आणि मी जे काही आपल्या परिसरातील समाज बांधव आहेत जवळपास 50-55 समाज बांधव हे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि त्या गव्हर्नमेंट सर्वंटचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये मला त्यांनी ऍडमिन केला आणि ऍडमिन हे उत्तमजी गजबे सरांनी केला आणि त्या माध्यमातून त्याने सांगितलं की आम्ही काही सहकार्य करू. आणि मला म्हणे माझे एक व्यक्ती आहेत. म्हटलं कोण आहेत? म्हणे असा व्यक्ती देईन तुला म्हणे की तुम्ही खुश होशील, पण त्यांचं म्हणे नाव तुला बोलवावं लागेल. म्हटलं ठीक आहे. मला काही आयडिया नव्हती शरदजी चोरपगार सरांची आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणे शरदजी चोरपगार म्हणून आहेत, पण एक आडनाव कोण? मी म्हणलं हे कोणतं म्हणजे काय? माझ्या मनात म्हणजे वेगळं वाटत होतं थोडंसं. पण जेव्हा मी प्रत्यक्षात शरदजी चोरपगार सरांना भेटलो, धम्मजीजी उके, उत्तमजी गजबे यांच्या माध्यमातून जेव्हा मी भेटलो, बोललो आणि ते इथं आले, त्यांचं बोलणं वागणं पाहून मी एवढा खुश झालो. आणि नंतर आम्हाला महाविराट भीममेळाव्याचं आयोजन करायचं होतं. त्यावेळेस या कमिटीचे सदस्य, महाविराट भीममेळावा कमिटीचे सदस्य सन्माननीय सौरभजी रामटेके, मी आणि या कमिटीचे सदस्य सन्माननीय राहुलजी बनसोड, आम्ही जेव्हा जाऊन भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही पुढील कामाला सुरुवात करा, बाकीचं पाहून टाकू. आणि त्या माध्यमातून खरंच बोले तसा चालले त्याची वंदा मी पाहिलो. या म्हणीप्रमाणे सन्माननीय शरदजी चोरपगार सरांनी या ठिकाणी घोषणा केली की 2 लाख रुपयाचा रोख आणि जे काही साहित्य लागेल ते साहित्य. आणि या ठिकाणी धम्मदीपजी उके यांनी सुद्धा सांगितलं की मी 50,000 रुपये देतो आणि मी सुद्धा माझ्या वतीनं 50,000 रुपयाचा रोख तुम्ही जेव्हा मी म्हणाल्या कमिटीचे लोक आज पाहिजे उद्या पाहिजे तेव्हा मी द्यायला तयार आहे. मी सुद्धा 50,000 रुपये द्यायची तयारी आहे माझी. तेव्हा आपण सन्माननीय
आपले धम्मगुरू सुमंगल सुद्दसो भंतेजी थायलंड यांच्या हस्ते आपण या ठिकाणी या विहाराच्या भूमिपूजनाला सुरुवात करू आणि या ठिकाणी सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या कारकिर्दीमध्ये हा कार्यक्रम इथं संपन्न करू आणि आता लगेचच या ठिकाणी रॅली येईल, त्या रॅलीचं सुद्धा स्वागत करायचं आहे। या ठिकाणी या भूमीचे पुत्र सन्माननीय दादाजी मोटघरे साहेब जे भारतीय माजी सैनिक आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं सुद्धा या कमिटीच्या वतीने खूप खूप स्वागत। त्यांच्या अर्धांगिनी त्या सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत। या ठिकाणी सन्माननीय या भूमीचे पुत्र सन्माननीय विश्वपालजी चंदनखेडे डोंगरगाव हे सुद्धा भारतीय सैन्यामध्ये नोकरीला होते आणि त्यांचे सुद्धा एक देशसेवेची सेवा करून आज ते म्हणजे देशसेवेतून निवृत्त झाले आणि सामाजिक कार्याकडे ते मला कालच भेटले आणि कालपासून मला माझ्या लक्षात आलं की हे सामाजिक कार्यामध्ये विलासभाऊ चंदनखेडेच्या माध्यमातून ते लागलेले आहेत। त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत आणि मी विनंती करतोय की सन्माननीय भंतेजीला घेऊन सन्माननीय सौरभजी रामटेके व सर्व सन्माननीय पाहुण्यांनी या ठिकाणी या गावच्या सरपंच बालू उके व इतर सर्व गावात ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी या भूमिपूजनाला सुरुवात करावी।